भाऊ एक मरणच नाही मिली, डॉक्टर ने मिला, पुन्हा मिला, माय पोरगा मिला, बोले माय पोरगा मिला, माय पोरगा मिला, बोले नाही तर अजून पोरगा. 4 दिवसाचा आवाज कालच झाला माझ्या बाळाचा जन्म. आम्हाला इकडे रेफर मध्ये तुझी जाण दुखलं. 3 वाजता मला माहित पडलं तर आग लागली आहे म्हणून, पण मा पोरगा मरम पावलं ते मला माहित होतं त्याच्या आहे म्हणून. किती रिक्वेस्ट करायला लागले तसं पाहू द्या म्हणून अंदर तिथं प्रशासन काय करत आहे तिथला. मग आम्ही दवाखाना आहे ना तो. सकाळच्या सुमारास अमरावती येथे स्त्री रुग्णालयात जी घटना घडली त्या घटनेवर सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिल्या प्रतिक्रिया पाहूया. सर, अमरावतीची घटना अतिशय दुर्दैवी आहे. 3 बालकांचा मृत्यू झालेला आहे. आपण स्वतः अमरावतीला निघाले आहात, सर काय? नाही, अमरावतीच्या घटनेमध्ये कालच्या ज्या पद्धतीनं दुर्दैवानं 3 बालकांचा मृत्यू झाला ही अतिशय दुर्भाग्यपूर्ण अशा पद्धतीची गोष्ट आहे. त्या आपल्या सर्व कर्मचाऱ्यांनी त्याच्यामध्ये झालेल्या घटनेनंतर खूप त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, प्रयत्नांची शिकस्त केली, परंतु 6 बालकांना वाचवण्यामध्ये त्यांना यश आलं, परंतु या 3 बालकांना मात्र त्यांना वाचवता आलं नाही. अतिशय दुर्भाग्यपूर्ण दुर्दैवी अशा पद्धतीची घटना आहे. सर, यापूर्वी पण अशी घटना याच जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या जिल्हा इमारतीमध्ये घडलेली होती. काही दिवसापूर्वी व्हेंटिलेटरमध्ये स्फोट. पुन्हा ही घटना घडलेली आहे. सर, प्राथमिक चौकशीमध्ये काय आढळून आलेलं आहे सर, आणि पुढे काय आता? नाही, आता ह्याच्यामध्ये पहिली प्राथमिकता होती की जितकी तिथं बालकं आहेत त्यांना पहिल्यांदा वाचवणं. त्यामध्ये बऱ्यापैकी काम केलं. त्यातली 6 बालकांच्यावरती बाकीच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत आणि ते सुरक्षित आहेत. आता काय काळजी करायची गरज नाही. यानंतर ही घटना घडली कशी किंवा कशामुळे झालं, नेमकं काय चूक होती याच्याबद्दल सुद्धा टेक्निकल टीम काम करेल आणि त्याच्यानंतर त्याच्याबद्दल जर काय त्याच्यात अनियमित असेल, आमच्या यंत्रणेकडून काही चुका झाल्या असतील तर निश्चितपणे त्याच्यावरती सुद्धा कारवाई होईल. सत्यासाठी आमची धडपड. महाराष्ट्र नाद न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा अपडेट.